अरे रक्त पिणारी आहेत तुझी पोरं. तुला एक मुलगी असती ना तर तुला कळलं असतं ठरलेलं लग्न मोडलेल्या बापाची आणि मुलीची अवस्था काय होते ते. अरे फसवलंयस रे तू आम्हाला, दुखावलंयस माझ्या मुलीला. सदानंद ऐक माझं, जरा शांत हो आणि प्लीज लग्न मोडलंय असं म्हणू नकोस. हे बघ सगळ्या गोष्टी नीट होतील, मला थोडा वेळ दे, निदान आपल्या मैत्रीसाठी. अरे त्या मैत्रीसाठीच तर माझी मुलगी देत होतो ना मी तुझ्या घरात. आजूबाजूचा प्रत्येक जण माझे कान भरत होता पण मी ठाम होतो. त्याचं हे फळ दिलंस तू. अरे विश्वासघात केलायस तू माझा, खंजीर खुपसलायस माझ्या पाठीत. आणि मी हे आयुष्यभर विसरणार नाही. आजपासून तुझी आणि माझी मैत्री तुटली. चल नाही सदानंद असं बोलू नकोस, माझं ऐक तू प्लीज. आता आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू नका काका. तुमच्या मुलाने विश्वासघात केलाय माझा. एका लग्न मोडलेल्या मुलीला लोक बाहेर काय काय बोलतात ते माहिती आहे ना तुम्हाला. माझ्या तळतळाट लागेल स्वतःची. तुमच्या मुलाचा संसार कधीही सुखाचा होणार नाही. चला बाबा. मी काय केलं म्हणजे मला माफी मिळेल मला माहित नाही, पण मी हात जोडतो तुझ्या समोर. गुंड आहे, मवाली आहे, दारुडा आहे आणि म्हणूनच मी याला कधीच माझा मुलगा मानलं नाही. पण तरी त्यांनी केलेल्या चुकांची जबाबदारी मी घेतलीच पाहिजे. सांग पुरी, तू म्हणजे शिक्षा मला मान्य आहे. काका तुम्ही नका माफी मागू. तुमची काहीही चूक नसताना या निर्लज्ज मुलासाठी तुम्ही किती वेळा हात जोडणार. खरं तर मी तुमची माफी मागायला हवी. मी रागाच्या भरात इथे निघून आले, ही खूप मोठी चूक केली मी. मला थोडी तरी कल्पना असते ना इथे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मी नसते आले इथे. इतकी नीतिमत्ता तुमच्या मुलामध्ये नसली तरी माझ्यात आहे. माझ्या दादाची ही शिकवण आहे मला. काका, तुमच्यामधला एक जरी गुण तुमच्या मुलामध्ये असता ना तर आज ही वेळ नसती आली. खरं तर ना तुमच्या घरातली सगळीच माणसं बली आहेत, फक्त हा दारुडा मुलगा सोडून. मी अचानक इथे आले त्याबद्दल परत माफी मागते. येते. प्रीतीताई उघड ना दरवाजा. प्रीती अगं उघड ना दार. या प्रीतीच्या तर रागाची भीती वाटते मला. मनात आलं तर काय करेल याचा नेम नाही, आणि डोक्यात राग घालून भलता सलता केलं तर आयुष्याचं वाटोळं करून घेईल. नाही काळजी वाटते हो मला. प्रीती थांबा ताई, मी बोलते तिच्याशी, माझं ऐकेल ती. बघते बघा. प्रीती प्रीती अगं ऐक ना ग माझं. प्रीती अगं दार उघड ना बाळा. अगं अशी काय करतेस, आपण शांतपणे बोलूया राजा. दार उघडे बघ, इथे सगळ्यांनाच काळजी वाटते, टेन्शन येतं ना मग सगळ्यांना. एकदा दार उघड, आपण शांतपणे बोलूया. प्रीती आईचं ऐकणार नाहीयेस का तू? बापरे, नक्की काय विचार करते ही प्रीती.
नाही म्हणजे या क्षणी एवढं मोठं स्थळ चालून आलं हिच्यासाठी. या मुलीचं मन ढळायला कितीसा वेळ लागणार आहे. मलाच काहीतरी केलं पाहिजे. ही तर माझ्या मुलाची होणारी बायको होती. माझा मुलगा हिच्या नाताला लागून मरून गेला. मग हिला सुद्धा आयुष्यात आनंद मिळवण्याचा काहीही अधिकार नाही. मला काहीतरी करायलाच हवं. प्रीती 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 ताई उघड ना. प्रीती प्रीती बघा. मी बोलते तिच्याशी, समजवते तिला. प्रीती काय म्हणू ग बाळा तुला. माझ्या सुजयच्या आयुष्यात एवढं जीवापाड प्रेम करणारी मुलगी आहे याचा अभिमान वाटतो मला. आज आपला सुजय आपल्यात नाही. तर एवढं प्रेम करतेस त्याच्यावर. खूप खूप बरं वाटलं मला. आणि खरं सांगू, आज तू अभिजितच्या आणि सुजयच्या फोटोसमोर उभी राहून जे बोललीस ना, ते इतर कोणाला आवडो ना आवडो, पण मला मात्र तुझं म्हणणं अगदी पटलं. आई मी खूप वाहवत गेले. भान ठेवायला पाहिजे होतं मी जे बोलते. का? काय चुकीचं बोललीस तू? अगं त्या लोकांनी तुझ्या भावाचा, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा खून केलाय. त्यांना शिक्षाही आपणच द्यायला हवी. हो आई, आपण त्यांना शिक्षा देऊ, कोर्टात घेऊन जाऊ. कोर्टात? कसलं कोर्ट? कुठला कायदा? कायदा जर आपल्या बाजूने असता ना, तर तो नालायक मुलगा असा मोकाट सुटलाच नसता. इथे येऊन सगळ्यांसमोर तुला मागणी घालतो, इतकी हिंमत झाली असती का त्याची? पण मग आपण काय करायचं? त्यांना असंच जगू द्यायचं? ज्या माणसाने माझ्या भावाला आणि सुजयला मारले त्याला असं आनंदात जगताना बघायचं? अजिबात नाही. उलट त्यांचं रोजचं जगणं नको नको होईल इतका त्रास झाला पाहिजे त्यांना. म्हणजे काय करायचं? त्यांनी इथे येऊन मागणी घातली ना तुला, त्या मागणीचा जर आपण फायदा करून घेतला तर? म्हणजे खरी शिकार ही बिळात शिरून गुपचूप करायची असते. कारण आपल्या बिळात प्रत्येकजण निश्चिंत असतो. त्यामुळे आपल्याला सहजपणे शिकार करता येते.